ओके मित्रांनो, आता हा शेवटचा भाग. इथं आपलं लिनियर इक्वेशन मधलं ग्राफ संपणार आहे. मी आता एक 3 एक्झाम्पलची माहिती मी तुम्हाला फक्त देणार आहे आणि लक्षात घ्या आता हे प्रकरण संपेल. इथे बघा सर, सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत पेज नंबर 9 वर. हे एक इक्वेशन आहे x + 2y = 4 आणि 3x + 6y = 12. हे सोडवायचं आहे आणि हे दोन्ही इक्वेशन्स सोडवून त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन वगैरे काही काढायचं नाहीये, कारण हे दोन्ही इक्वेशन्स एकाच लाईनचे आहेत. इथं एकच लाईन मिळते. आय रिपीट, हे दोन्ही इक्वेशन्स एकाच लाईनचे आहेत. ह्या इक्वेशनची लाईन काढली आणि ह्या इक्वेशनची लाईन काढली तर ती एकच लाईन येते. असं का होतं? वाय इट इज सो? वाय काय येतं असं? दोन इक्वेशन्स आहेत म्हणजे दोन लाईन्स नकोत का? आतापर्यंत एवढी गणितं सोडवली, दोन इक्वेशनच्या दोन लाईन्स आल्या की नाही? मग आता दोन इक्वेशनची एक लाईन असं का? याला कारण ह्या इक्वेशनला जर तुम्ही कुठल्याही कॉन्स्टंट टर्मनी गुणलं, फॉर एक्झाम्पल इथं x आहे, इथं 3x आहे, म्हणजे समजा मी ह्याला 3 नी गुणलं, तर 3 × 1 3x, 3 × 2 6y, 3 × 4 3 4 12. म्हणजे जर एखाद्या कॉन्स्टंट टर्मनी आपण एखाद्या इक्वेशनला गुणलं तर नवीन जरी इक्वेशन मिळत असलं तरी ते इक्वेशन त्याच लाईनचं असतं. लाईन इज द सेम. एखाद्या इक्वेशनला एखाद्या कॉन्स्टंट टर्मनी जर आपण मल्टिप्लाय केलं, if we multiply to a equation by a constant term, then the new equation gives also the old line. ह्या इक्वेशन मुळे जे तुम्हाला लाईन मिळणार आहे तीच लाईन ह्या इक्वेशनने मिळेल. आणि मात्र इथं काय फरक आहे बघा सर. इथं हे इक्वेशन आहे आणि हे इक्वेशन आहे. x - 2y = 4 आहे, 2x - 4y = 12 आहे. इथं जर का बघायला गेला तर x - 2y 2x - 4y आहे. इथे नीट बघा सर, समजा मी इथे x आणि इथं 2x आहे, मी याला 2 नी मल्टिप्लाय केलं, 2 × x 2x, 2 × x 2x, 2 × 2 -4y, 2 × 2 -4y. पण 2 4 जा 8 यायला पाहिजे, ते नाहीये बघा सर. हे 2 4 जा 8 आहे का बघा? नाही आहे. म्हणजे जर आपण एखाद्या कॉन्स्टंट टर्मनी x आणि y ला मल्टिप्लाय केलं, कॉन्स्टंट टर्मला केलं नाही, कॉन्स्टंट टर्म वेगळी झाली. x आणि y लाच फक्त जर का एखाद्या कॉन्स्टंट टर्मनी आपण गुणलं तर आपल्याला पॅरलल लाईन्स मिळतील. जर एखाद्या कॉन्स्टंट टर्मनी आपण पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर मिळणारं इक्वेशन त्याच लाईनचं असतं. इट गिव्स द सेम लाईन. आणि जर एखाद्या इक्वेशनला एखाद्या कॉन्स्टंट टर्मनी x आणि y लाच मल्टिप्लाय केलं, कॉन्स्टंट टर्मला नाही, तर लक्षात घ्या तुम्हाला x × 2 = 2x, x × -2 is -4y, याला गुणलं 1 2 4 जा 8 नाही आलं, वेगळं घेतली कॉन्स्टंट टर्म, x आणि y लाच गुणलं तर तुम्हाला पॅरलल लाईन्स मिळतात, समांतर रेषा अशा मिळतात, पॅरलल लाईन्स. तुम्ही हे करून बघू शकता. लक्षात घ्या, घरी गेल्यानंतर तुम्ही होमवर्कसाठी हे करून आपण बघावं, ह्या पॅरलल लाईन्स येतात की नाही आपण बघाव्यात, अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला या ठिकाणी इथे हे एक इक्वेशन तुम्ही दोन्ही होमवर्क करायचं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण लक्षात घेतलं सर, जर एखाद्या कॉन्स्टंट टर्मनी x आणि y ला गुणलं, कॉन्स्टंट टर्मला मल्टिप्लाय केलं नाही, x आणि y ला मल्टिप्लाय केलं फक्त, तर पॅरलल लाईन्स मिळतात. आणि जर एखाद्या कॉन्स्टंट टर्मनी पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर जे नवीन इक्वेशन येतं ते त्याच लाईनचं असतं. हे आपण ह्या दोन गोष्टी इथे पाहिल्या सर. इथे लास्ट बघा सर, हे एक्झाम्पल y = 2 आणि x = 2 ही लाईन लक्षात घ्या. आपल्याला ह्याचे ग्राफ्स काढायचे आहेत. लक्षात ठेवा सर, x = 2 जर असेल तर ती उभी रेष असते, उभी रेष, व्हर्टिकल लाईन. आणि ज्याच्यामध्ये y असतं, y = 2, ही लाईन आडवी लाईन असते सर.
y इज इक्वल टू 2 ही आडवी लाईन असते, लक्षात आहे का सर. y इज इक्वल टू डॉट डॉट डॉट, मी जे आता एक्झाम्पल पेज 6 वरचं घ्यायला लागलोय सर, पेज 6. y इज इक्वल टू डॉट 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 इज हॉरिझॉन्टल लाईन, इज हॉरिझॉन्टल लाईन. ही आडवी रेषा आहे, लक्षात घ्या, ही आडवी रेषा आहे, लक्षात घ्या. x इज इक्वल टू डॉट 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 इज व्हर्टिकल लाईन, इज व्हर्टिकल लाईन. ही उभी रेषा आहे, लक्षात घ्या. ही कसली रेषा आहे बघा सर, ही उभी रेषा आहे. ज्याच्यामध्ये x आहे ती उभी रेषा, ज्याच्यामध्ये y आहे ती आडवी रेषा. मग तुम्हाला समजा असं वाटलं की सर आम्हाला y इज इक्वल टू 2 हे आम्हाला ह्याचा ग्राफ काढायचा आहे, काढू शकता, काय प्रॉब्लेम नाही. कसं काढणार लक्षात घ्या सर, एकदम सोपं. हे x, हे y आणि हे लक्षात घ्या XY. बघा सर, समजते का. आणि कसं घेणार तुमच्या, हे जे y आहे, x तुम्ही काही घेऊ शकता सर, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. x घेऊ शकता तुम्ही, मगाशी सांगितल्याप्रमाणे काही घेऊ शकता. 2 घ्या, -2 घ्या, -1 घ्या, 0 घ्या, 1 घ्या, 2 घ्या, बस झालं, किती पण घ्या. आणि y ची व्हॅल्यू मात्र 2 फिक्स, y ची व्हॅल्यू 2 फिक्स, ती काय बदलत नाही. ती काढायचं, y ची व्हॅल्यू 2, x काय पण घ्या, y ची व्हॅल्यू 2 इट्स गिवन. मग हे जे पॉइंट्स दिलेत -2 2, -1 2, 0 2, 1 2 आणि 2 2, हे पॉइंट्स. समजा तुम्हाला लक्षात घ्या x इज इक्वल टू 2 घ्यायचे. आता x इज इक्वल टू 2 कशी होईल बघा बरं सर. x इज इक्वल टू 2 जर घ्यायची असेल तर तुम्हाला आता x ची व्हॅल्यू इथे बघा सर, x ची व्हॅल्यू आणि इथं xy, इथं कसं होणार बघा. x ची व्हॅल्यू तुम्ही फिक्स आहे, x ची व्हॅल्यू 2च आहे, ती तुम्हाला बदलायलाच येत नाही. x ची व्हॅल्यू ही 2च आहे, लक्षात घ्या, ती तुम्हाला बदलायला येत नाही. y ची व्हॅल्यू आता घ्या, y ची व्हॅल्यू घेत असताना -2, -1 0 1 2, काय x ची व्हॅल्यू फिक्स आहे. म्हणजे आता काय झालं सांगा सर, 2 -2, 2 -1, 2 0, 2 1 आणि 2 2. ह्याचं सोल्युशन काय येईल, सोल्युशन कसं येईल बघा सर. सोल्युशन म्हणजे व्हॅल्यूज ऑफ x अँड y. x ची व्हॅल्यू 2 आहे आणि y ची व्हॅल्यू 2 आहे. हे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन येईल 2 2. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय येईल बघा सर, 2 2 असं होईल, लक्षात घ्या. तर आपण हे जे आहे ह्याचा आपण आता ग्राफ काढण्याचा प्रयत्न करूया सर. बघा, याचा ग्राफ काढण्याचा प्रयत्न करूया. x इज इक्वल टू 2 ही उभी रेषा आहे, y इज इक्वल टू 2 ही आडवी रेषा आहे. या आपण ग्राफकडे आणि ग्राफ आपण काढूया सर. x इज इक्वल टू 2, लक्ष आहे का बघा सर. x इज इक्वल टू 2 ही उभी रेषा आहे, 2 मधून जाणारी ही उभी रेषा आहे. ही जी लाईन आहे, लक्षात घ्या, x इज इक्वल टू 2 आहे. तुमचे पॉइंट्स घ्यायचे आहेत सर, किती पण घ्या सर. इथं x इज इक्वल टू हे 2 1, हे 2 2, हे 2 3 घेऊ शकता. हा 0 2 0, 2 -1, 2 -2, 2 -3. किती पॉइंट्स, किती घ्या. आता सर y इज इक्वल टू 2 घ्यायचे आहे. y इज इक्वल टू 2 म्हणजे लक्षात घ्या काय येणार सांगा. इथे y इज इक्वल टू म्हणजे आडवी रेषा, ही y इज इक्वल टू 2, 2 मधून जाणारी, ही 2 मधून जाणारी आडवी रेषा सर, ही 2 मधून जाणारी, ही 2 मधून जाणारी, याचं नाव लक्षात घ्या y इज इक्वल टू 2. किती घ्यायचं, इथं हे 0 आले, हे 1 आलं, हे 2 आलं, इथं हे 3 आलं, इथं हे -1, इथं हे -2, इथं हे -3, ही लाईन. आणि याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय आला बघा सर. हा याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन x इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 2 आहे का बघा सर. x इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 2, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. म्हणजे ही लाईन, हे इक्वेशन आलं बघा सर. x इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 2 अशा पद्धतीनं.
तर हे तुम्ही लक्षात घ्या सर. ज्याच्यामध्ये एक्स असते ती लक्षात घ्या उभी रेष असते व्हर्टिकल लाईन, ज्याच्यामध्ये वाय असते ती आडवी रेष असते हॉरिझॉन्टल लाईन, आणि ज्याच्यामध्ये एक्स वाय असते टू व्हेरिएबल्स ती स्लांट लाईन तिरकी लाईन असते, तिरकी लाईन ज्या आपण आत्तापर्यंत पाहिल्या. ज्याच्यामध्ये एक्स आहे ती उभी रेष व्हर्टिकल लाईन, ज्याच्यामध्ये वाय आहे ती आडवी लाईन, आणि ज्याच्यामध्ये लक्षात घ्या या ठिकाणी एक्स वाय आहे टू व्हेरिएबल्स तर ती तिरकी रेष स्लांट लाईन असते, लक्षात घ्या. सर्वसाधारणपणे आत्ता जे आपण शेवट बघत असताना आपण हे लक्षात ठेवूया सर. ज्याच्यामध्ये एक्स इज इक्वल टू डॉट 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 ही उभी रेषा असते, ही उभी रेषा व्हर्टिकल लाईन, ही व्हर्टिकल लाईन असते. पाठ करूया आपण हे. ज्याच्यामध्ये लक्षात घ्या वाय इज इक्वल टू डॉट डॉट असते ती लक्षात घ्या आडवी रेषा असते. ती कसली रेषा असते बघा, आडवी रेषा असते, त्याला हॉरिझॉन्टल लाईन. ती कसली लाईन असते, हॉरिझॉन्टल लाईन असते. आणि ज्याच्यामध्ये एक्स वाय असते सर, ज्याच्यामध्ये एक्स वाय असते म्हणजे एक्स आणि वाय दोन्ही पण असते, दॅट इज ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी, किंवा ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी, किंवा ए एक्स प्लस बी वाय प्लस सी बरोबर 0, अशी लाईन असते. ज्याच्यामध्ये एक्स पण आहे ज्याच्यामध्ये वाय पण आहे ती स्लांट लाईन, तिरकी रेषा. लक्षात घ्या ह्याला काय म्हणायचं, तिरकी रेषा असते, लक्षात घ्या. ही तिरकी रेषा असते. कुणाची काही शंका आहे का बघा सर. तर या पद्धतीनं हे असते. त्याच्यामध्ये समजा आणखीन एखाद्या समीकरणाला, लक्षात का बघा सर, आपण पाहूया एखाद्या समीकरणाच्या एक्स व वाय पदाला कॉन्स्टंट टर्मने गुणल्यास अस्थिर संख्येने गुणल्यास समांतर रेषा मिळतात. समांतर रेषा मिळतात सर. म्हणजे काय आपण ह्याला इंग्लिशमध्ये कसं म्हणता येईल बघा सर. इफ वी मल्टिप्लाय two x and y terms by a constant number, then we get parallel lines. आपल्याला समांतर रेषा मिळतात. म्हणजे कसं म्हणता येईल बघा सर. समजा आपण एखादं इक्वेशन घेतलं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1. समजा ह्याला सर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1. आता समजा आपल्याला एखादं मल्टिप्लाय करायचं आहे, लक्षात घ्या सर. समजा आपण इथे 2नी मल्टिप्लाय केलं, 2नी पहिल्याला 2नी दुसऱ्याला, कॉन्स्टंट टर्म काही बदलायची, कॉन्स्टंट टर्म काही घ्या. म्हणजे इक्वेशन कसं झालं बघा सर, 2x प्लस 2y, कॉन्स्टंट टर्म काही घ्या 5, चेंज एनी कॉन्स्टंट टर्म. 2 1 जा 2 घ्यायचं नाही, 2 1 जा 2 नाही, काही कॉन्स्टंट टर्म घ्या, आणखीन काही घ्या. तर ही लक्षात, दीज आर द पॅरलल लाईन्स. दीज टू आर द पॅरलल लाईन्स. ह्या ज्या दोन रेषा आहेत लक्षात घ्या, दीज टू आर द पॅरलल लाईन्स. इक्वेशन्स ऑफ पॅरलल लाईन्स. ओके, इक्वेशन्स ऑफ पॅरलल लाईन्स. आणि समजा ह्या दोन्ही ह्याला गुणलं, 2x प्लस 2y इज इक्वल टू 2 आलं, तर ते दोन्ही इक्वेशन्स एकाच लाईनचे. 2 इंटू एक्स 2x, 2 इंटू वाय 2y, 2 1 जा 2 आलं, तर x प्लस वाय इज इक्वल टू 1 आणि 2x प्लस 2y इज इक्वल टू 2. दिस टू इक्वेशन्स आर ऑफ वन लाईन. कळलं का बघा. जर कॉन्स्टंट टर्म वेगळी आली तर लक्षात घ्या, दीज आर द इक्वेशन्स ऑफ पॅरलल लाईन्स. तर ह्या गोष्टी आपण लक्षात घेऊया. आज तर आपलं इथे लिनियर इक्वेशन, त्याला लिनियर का म्हटलंय, बिकॉज इट इज रिलेटेड टू लाईन. उभी रेषा, आडवी रेषा, तिरकी रेषा, लाईन. द इक्वेशन कन्सिस्टिंग टू व्हेरिएबल्स, याला लिनियर इक्वेशन्स म्हणतात, कारण इट गिव्स अ लाईन.
मग ती उभी रेषा, आडवी रेषा, तिरकी रेषा, व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन आणि स्लांट लाईन अशी मिळते. आज आपण बघितलं, लक्षात घ्या, पॅरलल लाईन्स कशा मिळतात, इंटरसेक्टिंग लाईन्स कशा मिळतात, व्हर्टिकल लाईन्स कशा मिळतात, हॉरिझॉन्टल लाईन्स कशा मिळतात, स्लांट लाईन्स कशा मिळतात, सगळं आपण बघितलं. आपण लिनियर बघितलं आणि त्याचं इक्वेशन बघितलं. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स अँड 1 व्हेरिएबल ऑल्सो, हे सगळं बघितलं. अशा प्रकारे आज आपलं लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स हे आज आपलं इथं संपलं. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स हे जे पहिलं लेसन होतं ते आता आपलं संपलेलं आहे. आपण उद्यापासून पाहणार आहोत लेसन नंबर 2, क्वाड्रॅटिक इक्वेशन. थोडं मोठं प्रकरण आहे पण निश्चितपणाने इझी आहे, समजेल. उद्याच आता असा अतिशय महत्त्वाचा, निश्चितपणाने आपल्याला एक वेगळी अशा प्रकारची माहिती क्वाड्रॅटिक इक्वेशनची मिळेल. थँक्यू.